आणि आता थेट जाणार आहोत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी बोलतायत तिकडे। एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय, पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल। तुम्ही म्हणताय की लवकरच मोठा ट्रेलर पिक्चर दिसेल। दादांना कामासाठीच फोन आला होता, मात्र त्याच दादांचं बारामतीमध्ये मोठं काम होतं, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यांची जी मनात जी सल आहे ती कशी तुम्ही भरून काढणार आहात? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या कामाबद्दल कोणाची मनात शंका असण्याचं कारण नाही। बारामतीच्या विकासामध्ये साहेबांचाही वाटा आहे, पण दादांचा पण तितकाच मोठा वाटा आहे। सातत्याने दादा जनतेच्या संपर्कात राहिले। ठीक आहे, ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली, त्याच्यामुळे आम्हाला तो त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। तो खूप म्हणजे आमच्यासाठी अनपेक्षित ती घटना होती। मात्र आम्हाला तो बॅकलॉग भरून काढण्याकरता पुढे विधानसभेची संधी आहे। आम्ही हिरिरीनं काम करणारी लोक आहोत। फक्त अजितदादा किती महत्त्वाची व्यक्ती या राज्याच्या केंद्रस्थानी आहेत हे मात्र या गोष्टीतून सिद्ध होतं की एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो व्यक्ती स्वतः दादांना फोन करून विनंती करत असेल, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही फार मोठी घोषणावह बाब आहे। बारामतीच्या मैदानात यंदा योगेंद्र पवार यांना उतरवलं जाते। ते दादांचे पुतणे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही बारामतीची दादागिरी बंद करू। आता त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही। शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो। मागच्या वेळेस एकाचं डिपॉझिट गेलं, आता यावेळेस त्यांनी करून पाहावा प्रयत्न। एकीकडे आहे ते शिवसेनेचे अनेक खासदार जे आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत शरद पवार गटाचे ते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे। महाविकास आघाडीला मोठा हा धक्का बसू शकतो, काय करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे? मी तेच म्हणतो की आज फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे। आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे। किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला, आणि दुपारीसुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय। त्याच्यामुळं आगे आगे देखो होत आहे क्या विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।